तो देखील आम्हाला ऐकावा लागणार आहे. निलेशजी, आपण पाहतोय रोहित पवारांच्या मनात एक ओलावा आहे, सुनीलजींच्याही मनात तितकाच ओलावा दिसतोय. अर्थात त्याच्यासाठी काही बंधनं आहेत ती त्यांनी बोलून दाखवली. पण आज जेव्हा आम्ही सुनील तटकरेंना या विषयावरती बोलतं केलं तेव्हा त्यांनी काही प्रश्न उपस्थित केलेत. अर्थात घाईघाईनं शपथविधी करण्याचा जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदासाठी, त्यावर त्यांचा मुद्दा असा होता की अजित पवारांचा अंत्यसंस्कार होण्याआधीच विलिनीकरणाची चर्चा कोणी सुरू केली. या मुद्द्यावर तुमचं काही उत्तर आहे का? शेवट विलिनीकरणाची चर्चा ही काय 2 दिवसाची 4 दिवसाची चर्चा नव्हती. तुम्ही पाहिलं असन पुणे महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सगळे आम्ही एकत्र खांद्याला खांदा लावून काम करत होतो. जे आता सुनील शेळके साहेब आणि आम्ही एकत्र एका व्यासपीठावर प्रचाराला होतो. रोहित दादा होते, आमचे सुनील टिंगरे, आदरणीय दादा पण चंदननगर त्या सभांना आम्ही एकत्रित होतो. याचा अर्थ ते कुठंतरी चर्चा वरिष्ठ लेवलला चर्चा चालू होत्या. आता जी जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये बऱ्याच ठिकाणी उमेदवार एखाद्या गटामधला उमेदवार डिक्लेअर केल्यानंतर त्याला बऱ्याच वेळा विचारलं गेलं की तुला कुठल्या चिन्हावर निवडणूक लढवायची, का घड्याळाच्या चिन्हावर लढवायची, का तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर निवडणूक लढवायची, हे बऱ्याच ठिकाणी. याचा अर्थ हे वरिष्ठ लेवलला बऱ्यापैकी हे ठरलं होतं, शिजलं होतं. काल परवा मी साताऱ्याला मी आणि शशिकांत शिंदे साहेब प्रदेशाध्यक्ष आम्ही प्रचाराला काही भागामध्ये फिरत होतो. त्या भागातल्या उमेदवारांचं चिन्ह घड्याळी चिन्ह होतं. आज सकाळी मी शिरूर तालुक्यातील काही उमेदवारांच्या प्रचाराला होतो, तिथं घड्याळ चिन्ह होतं. अशोक बाप्पू पवार म्हणून 2024 ला विधानसभेची निवडणूक पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली लढवली. त्यांच्या पत्नी सुजाता भाभी ह्या सुद्धा घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवत आहे. याचा अर्थ हे बऱ्यापैकी वरिष्ठ लेवलला काही गोष्टी ठरलेल्या होत्या. त्यामुळे कार्यकर्त्यांची पण तीच भूमिका होती. आम्ही पुणे असो, मुंबई, आपलं पिंपरी चिंचवड मध्ये सगळे एकत्र त्या ठिकाणी फिरत होतो या सगळ्या गोष्टी. पण आज या सगळ्या गोष्टी घडामोडी करणारे दादा आज आपल्यात नाही. हो, त्यामुळे बऱ्यापैकी काही लोक जे साईडला आमच्यासारखे असतात, पूर्ण माहिती नसल्यामुळे आमच्यासारखे काही लोक कधी कधी एखादं वेगळं वक्तव्य केलं जातं, पण ते जबाबदार नेता म्हणून ते ग्राह्य धरलं जातं. पण ही जी सुरुवात होती एकत्रीकरणाची ही महानगरपालिकेपासून बऱ्यापैकी सुरुवात झाली होती. सुनीलजी, अतिशय भावनिक प्रश्न निलेशजींच्या या बोलण्यातनं निर्माण झाला.